डोक्यात प्रकाश पडल्यानंतर आज त्यानंतर मी ते थैल्याचं रूप पुढं घेऊन येण्यासाठी तांडूरच्या राजाचा हात धरला. तांडूरच्या राजाचं रूप किंवा तांडूरच्या राजामधून रूप थैल्याचं रूप मला जन्माला घालायचं होतं किंवा त्या गायी भरवायच्या होत्या. गायी काय माझ्या घरात नव्हत्या. गायी अख्ख्या समाजाच्या भरवल्या तरच कोणाची तर गायीला एखादं वासरू चांगलं होईल आणि माझ्या पण गायी भरवायच्या ह्या दृष्टिकोनातून त्या बैलाचा हात धरला आणि एकनिष्ठपणा राहिलो थैल्याचं रूप पुढं जन्माला येण्यासाठी. तर मंडळी आज माझ्या सुद्धा घरच्या जेवढ्या गायी आहेत तेवढ्या मी स्वतः भरवल्या आणि मी माझ्या गायी भरवल्यानंतर आज समाज बघताना सुद्धा त्या दृष्टिकोनातून बघत होतं. व्यक्त होत नव्हतं, बोलत नव्हतं किंवा आज राजमाळगेने गाय भरवली मग आपली पण गाय भरूया अशी काही जणांनी व्यक्त होत होते, पण काही जण व्यक्त होत नव्हते. तर माझी गाय भरवल्यानंतर गपचूप पाठीमागे जाऊन गाय भरवत होते. काही अशा पण घटना घडल्या त्या, पण शक्यतो 99.99% गायी ह्या माझ्या डोळ्यासमोर किंवा बैल माझाच आहे हे समजून ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि त्या राजाच्या मालकाने सुद्धा सुरुवातीला जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत त्यांनी तांडूरचा राजा हा राजमळगेचा आहे किंवा तांडूरचा राजा हा आमचा नसून राजमळगेचा आहे आणि राजमळगेच मालक आहेत त्या बैलाचे असे प्रत्येक मुलाखतीतून व्हिडिओ मधून ते व्यक्त झालेले आहेत. मात्र आपण म्हणतो ना एखादी गोष्ट भरपूर झाल्यानंतर उलटी होते, त्या पद्धतीने अति झाल्यानंतर ही उलटी झाल्यानंतर ही मला बोलायची वेळ आली आणि ही बारकाईनं जातीनं सगळ्या व्हिडिओ लक्ष दिल्या ऐकल्या तर तुम्हाला त्या गोष्टी समजून येतील. तर तो संघर्ष किंवा तो घटनाक्रम आहे किंवा जे सक्सेस आहे तर ते सहजासहजी मिळत नाही, तर त्याच्या पाठीमागे संघर्ष झालेला असतो. हे संघर्ष मला सांगायचा नव्हता, कारण संघर्ष सांगायची वेळ वेळ आली म्हणून हा सांगावा लागला. आणि हा संघर्ष ऐकून हे कष्ट ऐकून तर खरंच आज तुम्हाला सुद्धा वाटेल की राजमळगेने खिलार शेतकरी शान परिवारानं खरंच ओरिजिनल काम केलंय का, खरंच जातीने काम केलंय का, खरंच जनजागृतीच काम केलंय का, खरंच जगाच्या कल्याणाचं काम केलंय का, ही जाणीव तुमच्या मध्ये होणार आहे आणि आपल्याला जे पाहिजे ते टिकवता आलं पाहिजे. तर थैल्या बैलाच्या पोटचा बिराजदार यांचा बैल किंवा बिराजदारच्या बैलांच्या पोटचा चव्हाणांचा बैल, चनेगावचा बैल म्हणा किंवा परत तांडूरचा राजा म्हणा, ही साखळे अभ्यास करत 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 मला कुठेतरी एका ठिकाणी परमेश्वराने स्थिर थांबाय सांगितलं आणि ते अवयव मी अनुभवले. आणि तांडूरचा राजा धरल्यानंतर इतर समाजातल्या काही जाणत्या लोकांनी सुद्धा सांगितलं की तू लोकांचं का धुणं धुतोय किंवा त्या माणसाचं का हात धरतोय, त्या माणसाचं घर का मोठं करतोय. काही जण काय म्हणायचे तो माणूस कोणालाच माहित नव्हता, ते घर कोणालाच माहित नव्हतं, गावात असून तू मोठं केलंस किंवा तू समाजात आणलंस, तू लय पुण्याच काम केलंस असं समाजातले काही लोक म्हणायचे. मात्र त्या मालकाच्या तोंडून कधी चर्चा झाली, कधी प्रचार झालाय, कधी प्रसार झालाय माझ्या पाठीमाघारी हे मला कधीही ऐकायला भेटलेलं नाही. आज तागायत मला भेटलं नाही, बैलाच्या जिवंत आयुष्यात सुद्धा बघा ऐकायला भेटलं नाही आणि बैल गेल्यानंतर राजा गेल्यानंतर सुद्धा त्या गोष्टी मला ऐकायला मिळालेल्या नाहीत. तर त्या आवर्जून बारकाईने तुमच्या लक्षात असावा संघर्ष, म्हणून मी आज तुमच्या कानावर ह्या गोष्टी घालतोय आणि ही जाणीव करून दिली मला काही खिल्लार प्रेमींनी किंवा गाडगे साहेबांनी, म्हणून मी आज संघर्ष व्यक्त होतोय. संघर्ष नेमका कसा होता आणि कशा प्रकारे होता, मग त्यानंतर तुम्ही ठरवा की माझा खरंच उद्देश काय होता, ध्येय काय होतं आणि त्यातून मला किती मिळालं. कारण आज माणूस जन्माला आल्यानंतर पैशासाठी मोठं होण्यासाठी धडपडतो, मात्र राजमळगेने खरंच पैसे मिळवायसाठी धडपडलेत का, इन्कम होण्यासाठी धडपडलेत का. आणि इन्कमच्या दृष्टिकोनातून जर मी गेलो असतो किंवा पैशाच्या दृष्टिकोनातून गेलो असतो तर मला माझं ध्येय गाठता आलं असतं का, किंवा जगाचं कल्याण करता आलं असतं का, किंवा माझ्या हातनं कल्याण घडलं असतं का, याचा बारकाईने जातीने विचार करून जातीच्या माणसाने व्यक्त व्हायला विसरू नका.